तुर्की मधाच्या नावानं लाखोंची भोंदू अशोक खरातकडून फसवणूक। उद्योजक राजकीय नेत्यांना महागड्या दरानं मधाची विक्री। 1 किलो मधाची बाटली 9 लाखांना विकायचा खरात। भोंदू अशोक खरातचे नवे कारनामे उघड। तुर्की मधाच्या नावानं लाखोंची फसवणूक। भोंदूबाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार। खरातला आज न्यायालयात करणार हजर। पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। अशोक खरात प्रकरणासंदर्भात चर्चेचा अंदाज। सातारा राड्यासंदर्भात चर्चा होण्याची ही शक्यता। उपसभापती नीलम गोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश होणार। सातारा एसपी प्रकरणी गोरेंनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप। दोन 2026 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरती नसतील। संजय राऊतांच्या विधानानं चर्चांना उधाण। रात्री उशिरा वर्षावर फडणवीस शिंदेंमध्ये मंथन। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली। जय महाराष्ट्राच्या सूत्रांची माहिती। आज विधान परिषदेतील 9 आमदारांचा निरोप समारंभ। सभापती राम शिंदेंची माहिती। बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावावर गंभीर आरोप। संगमनेर पंचायत समिती कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा दावा। शरद सोरातसह 9 ते 10 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद। शरद पवार 1 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर। ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांच्या कुटुंबियांची घेणार भेट। सांत्वन भेटीनंतर ते पुन्हा मुंबईकडे परतणार। 2011 नंतर 2027 मध्ये होणार जनगणना। 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान पार पडणार जनगणनेचा पहिला टप्पा। तर जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये घेण्यात येणार। पीएम मोदींनी अमेरिकेविरोधात एक शब्दही उच्चारला नाही। 100% ट्रम्पच्या नियंत्रणाखाली। राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल। रुपया प्रथमच 94 पार। महागाईचा होणार डबल बार। डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक निच्चांकावर। प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज कोसळलं। 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। ढिगाऱ्याखालून 17 लोकांना बाहेर काढलं। देशभरातल्या हवामानात वेगानं बदल। कुठे पाऊस, कुठे बर्फवृष्टी, तर कुठे कडक उन्हाळा। राजस्थानच्या बालोतरामध्ये गारपीट, तर यूपीत पाऊस।